कर्जत तालुक्यामधील टाकळी खंडेश्वरी गाव आहे। तर येथील एका शेतकऱ्याला एका व्यक्तीने 12,000 रुपये घेऊन फसवलं आहे। ते व्यक्ती म्हणले त्याने आधी एक तिकीट आणून दिलं। ते म्हणले तिकीट तुम्ही हे जे खोडून देत बा, काय बक्षीस काय लागतंय ते। ह्यांना मोटरसायकल लागली, त्याला परत सांगितलं, ह्यांनी परत त्याला 12,000 रुपये घेतल्याने। त्याचा आधार कार्ड आहे, आता फोटो आहे, तर खोटं काय माहीत नाही कसं केलं त्यांनी। तर त्या व्यक्तीला सांगतो यांचे पैसे 2-3 दिवस परत माघारी आणून दे, नाही तू कुठला असून दे आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करून याचा आम्ही पूर्ण तपास लावणार आहेत। त्याच्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीला तू फसवलो आहे त्याचे सर्व पैसे माघारी आणून दे, असं मी तुला सांगतो। अशा मूर्खांना काय विनंती करायची गरज आहे? ह्याने बऱ्याच लोकांना गंडा घातला असणार आहे। आता ह्या व्यक्तीकडे तुम्ही ऐका, समक्ष ऐका। मंगळवारी टाकळी खंडेश्वरी येथे चेतन नावाचा माणूस आला व त्याच्याबरोबर अजय सातपुते नावाचा माणूस आहे। चेतन भारत गर्जे असं त्यांनी आधार कार्ड दिलेलं असून त्याच्यासोबत अजय सातपुते नावाचा माणूस आहे। आम्ही या ठिकाणी राधाकृष्ण बचत बाजार विक्री वाढ योजनेअंतर्गत आम्ही तिकीट विक्री करतो। 100 रुपयाला एक तिकीट आहे आणि ते मंगळवारी लक्ष्मण कांतीलाल निकम यांच्या घरी गेले व हे तिकीट फाडल्यानंतर तुम्हाला जे बक्षीस लागेल ते बक्षीस दिलं जाईल असं म्हणून 100 रुपये तिकीट त्यांना दिलं आणि त्या 100 रुपयाच्या तिकीट स्क्रॅच केल्यानंतर त्यावरती त्यांना गाडी लागली, मोटरसायकल लागली। मग त्यांनी सांगितलं तुम्ही 12,400 रुपये या ठिकाणी भरा। यांनी 12,400 रुपये त्यांना तातडीने रोख दिले आणि त्यानंतर तो माणूस ते पैसे घेऊन फरार झालेला आहे। दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला गाडी पोहोच केली जाईल असं म्हणले, परंतु तो माणूस अद्यापर्यंत गाडी घेऊन आलेला नाही। त्यामुळं आम्ही या ठिकाणी काकांशी संपर्क साधलेला आहे आणि आता जाऊन या ठिकाणी पोलीस स्टेशनलाही त्यांची फिर्याद दाखल करणार आहोत। त्या माणसाला पैसे देताना त्या माणसाचा फोटो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, तो फोटोही आमच्याबरोबर आहे। आणि त्यांनी मोबाईल नंबर सांगितला होता 83 29 13 79 35 हा मोबाईल नंबर सांगितलेला आहे, परंतु तो मोबाईल नंबरही या ठिकाणी आज लागत नाही। तरी काकांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विनंती करतो की चेतन भारत गर्जे नावाच्या माणसाने आमच्याकडे आधार कार्ड दिलेला आहे आणि त्याचा फोटो पण आहे। तरी जे कोण व्यक्ती असतील त्यांनी तातडीने या ठिकाणी त्या माणसांची गाडी पोहोच करावी किंवा त्या माणसाचे फसवणूक करून नेलेले पैसे पोहोच करावेत, अन्यथा या ठिकाणी आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत। हे शेतकरी आताच लगेच मिरजगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीवर कंप्लेंट करणार आहेत। त्याच्यामुळे मिरजगावचे PSI पाटील साहेब व त्यांची टीमला मी हात जोडून विनंती करतो, हा शेतकरी फसला, ह्याचे पैसे परत तपास करून माघारी मिळाले पाहिजेत। हा फसलाच आहे, पण ह्याच्या पुढचे शेतकरी कुठलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी फसू नये म्हणून तुम्हाला विनंती करतो। हा आरोपी 100% सापडला पाहिजे आणि ही बातमी सर्व महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली पाहिजे, तरच शेतकरी वाचू शकतो। 12,000 काहींचे 24,000 काहींचे 50,000 असं घेऊन ह्याने नक्कीच गंडवलं असणार आहे। त्याच्यामुळे मी मिरजगावच्या PSI यांना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो, या शेतकऱ्याला तुम्ही सहकार्य करा। गुन्हा दाखल आज आत्ता गुन्हा दाखल करा, तुमच्याकडे मिरजगावला येणार आहे। आज मंगळवार तारीख 14 आज मंगळवार, आज गुन्हा दाखल होणार आहे आणि याचा 10 दिवसात तपास लावा अशी माझी पोलीस अधिकारी आणि पोलिसांना विनंती आहे। सत्यमेव जयते। आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना। आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत। मोबाईल क्रमांक 90 11 40 0903। तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी। आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही। आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल क्रमांक 75 07 74 70 48। कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध। ICU, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत।